रामकृष्ण हरी माऊली। मी निवेदिका श्वेता हुल्ले आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा इथे सहर्ष स्वागत करते। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। संत तुकारामांच्या या ओळी फक्त अभंगातच नाहीत तर त्या आजही जिवंत आहेत। महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या पदयात्रेत लाखो पावलांच्या या प्रवासात जिथे थकवा आहे, वेदना आहेत, जखमा आहेत आणि तिथेच सेवेचे अनेक हात पुढेही आहेत। ग्रामविकास विभाग आणि सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीनं उभारलेले फिरते आरोग्य रथ इथे फक्त आरोग्य सेवाच नाही तर आधुनिक संत विचारांचा आज समाजसेवेचा वारसा सुद्धा या फिरत्या आरोग्य रथातून जपलेला आहे। वारी हा केवळ पंढरपुराकडे जाणारा प्रवास नाही, तो श्रद्धा, सहनशीलता आणि सामूहिक जीवनशक्तीचा शेकडो वर्षांचा प्रवाह आहे। दररोज हजारो किलोमीटर चालणाऱ्या वारेकरांच्या पावलांवरती फोड उठतात। उन्हाचा तडाखा, पावसाची सर, थकवा आणि आजारपण यांची ही साथ असते। पण हा प्रवास थांबत नाही। याच मार्गावर सोलापूर जिल्हा परिषद आणि ग्रामविकास विभागानं उभारलेले फिरते आरोग्य सेवा वारेकरांसाठी दिलासा ठरते। शासनाने ज्या आपल्याला मेडिकल सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आणि गोड आहेत। याबद्दल आभार व्यक्त करतो शासनाचे। संतांनी सांगितलेला देव मंदिरात बंदिस्त नाही, तो थकलेल्या वारेकराच्या पायावर पट्टी बांधणाऱ्या हातात आहे। तापानं त्रस्त भाविकाला औषध देणाऱ्या डॉक्टरांच्या स्मितात आहे आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कार्यात आहे। वारी शिकवते, भक्ती म्हणजे केवळ नामस्मरण नाही तर दुसऱ्याच्या वेदनेत सहभागी होणंही तितकंच पवित्र आहे। मेडिकलची सुद्धा शासन खूप दक्षता घेत आहे, चांगल्या प्रकारची व्यवस्था मेडिकल सुद्धा करत आहे। लाखो पावलांचा हा प्रवास श्रद्धे इतकाच सेवेलाही वाहिलेला आहे। सोलापूर जिल्हा परिषद आणि ग्रामविकास विभागानं पालखी मार्गावर उभारलेली आरोग्य व्यवस्था दरवर्षी अधिक सक्षम होत आहे। कारण वारीचा हा संदेश केवळ विठ्ठलाच्या दर्शनात नाही तर प्रत्येक गरजू माणसाच्या सेवेत दडलेला आहे। सेवा जिथे असते तिथेच संत विचार जिवंत असतात आणि तिथेच विठ्ठलाचे खरे दर्शन घडते। रामकृष्ण हरी माऊली।